मित्रांनो, 2031 पर्यंत भारतातील 40% लोक मध्यमवर्गीय असतील, म्हणजे जवळजवळ अर्धा भारत मध्यम वर्गाच्या सापळ्यात अडकलेला असेल. तुम्हाला काय वाटतं, असं कोणतं कारण आहे की एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेला व्यक्ती हा मरेपर्यंत मध्यमवर्गीयच राहतो? आणि अशी कोणती गोष्ट आहे जिने 50 करोड लोकांना ह्या मध्यम वर्गाच्या सापळ्यात अडकून ठेवले आहे? एखादा व्यक्ती नेहमी मध्यमवर्गीय राहतो त्याचे हे कारण नाही की तो कमी पैसे कमवतो किंवा तो कमी कष्ट करतो. तो ह्या सापळ्यातून बाहेर ह्यामुळे पडू शकत नाही कारण त्याच्याकडे जेवढा पैसा आहे त्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन कसं करायचं हेच त्याला माहिती नाहीये. कारण त्याला हे कोणी शिकवलेलंच नसतं, ना शाळेत, ना पालकांद्वारे आणि नाही कोणत्या मित्राद्वारे. म्हणून आज मी तुम्हाला एकदम सोपे 5 पॉइंट सांगणार आहे ज्याचं अनुसरण करून आपल्या देशातील कोणताही मध्यमवर्गीय व्यक्ती ह्या सापळ्यातून आरामात बाहेर पडू शकतो. गरज आहे तर फक्त आर्थिक साक्षरतेची. कारण आजही आपल्या देशात 76% लोक आर्थिकदृष्ट्या अशिक्षित आहेत आणि म्हणूनच ह्या गोष्टीला लक्षात घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही उचलली आहे. आज आपण डेव्हिड बाक यांचे पुस्तक द ऑटोमॅटिक मिलेनियर मधून असे काही तत्व शिकणार आहोत जे तुम्हाला मध्यमवर्गीय सापळ्यातून बाहेर काढून एक करोडपती बनण्यास मदत करतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आता तुमचे आयुष्य 100% बदलणार आहे. पुस्तकाचे लेखक पेशाने एक आर्थिक सल्लागार होते आणि वयाच्या 20व्या वर्षापासूनच त्यांनी लोकांसोबत आपलं आर्थिक ज्ञान शेअर करण्यास सुरुवात केली होती. आपलं ज्ञान ते प्रामुख्याने 40 आणि 50 लोकांबरोबर शेअर करायचे. एकदा डेव्हिड आपल्या कॅबिनमध्ये बसले होते तेव्हा त्यांना त्यांच्या एका विद्यार्थ्याने विचारलं की मला माझ्या आर्थिक गोष्टी संदर्भात तुमचा सल्ला हवा आहे. तेव्हा डेव्हिड त्याला म्हणाले की उद्या तुम्ही तुमच्या बायको सोबत इथे या, मग आपण ह्या विषयावर बोलूया. दुसऱ्याच दिवशी ते जोडपं डेव्हिडच्या ऑफिसमध्ये त्याला भेटायला आलं. ते दोघे दिसायला फारच साधे होते, ज्यांना पाहून कोणीही बोलले असते ही तर खूप सामान्य लोक आहेत. डेव्हिडच्या मनातही त्या जोडप्याविषयी अशीच एक सामान्य प्रतिमा तयार झाली होती. नवऱ्याचं नाव होतं जिम आणि बायकोचं नाव होतं स्यूज. जिम हे 50 वर्षांचे होते. आपल्याविषयी डेव्हिडला सांगताना ते म्हणाले की 30 वर्षांपासून ते एकाच कंपनीत काम करत आहे आणि त्यांचा वार्षिक पगार $40,000 आहे, जो अमेरिकेत एक सरासरी पगार मानला जातो. हे जाणून घेतल्यावर डेव्हिडने जिमला विचारलं की तुमच्याजवळ रिटायरमेंटसाठी पैसे आहेत का? कारण रिटायरमेंटसाठी खूप जास्त पैशांची गरज असते. हे ऐकून जिमने आपल्या बायकोला काही कागदपत्र दाखवायला सांगितली. त्यांचे सर्व डॉक्युमेंट्स बघून जिमला हे समजलं की त्यांचे बँकेत एकूण $4,00,000 आहेत. त्यांच्यावर कोणतंही कर्ज नाही आणि त्यांच्याजवळ 2 महागडी घरं आहेत, ज्याच्यापैकी एका घरात ते लोक स्वतः राहतात आणि दुसरं घर त्यांनी भाड्याने दिलं आहे. शिवाय त्यांची आर्थिक स्थितीही खूप मजबूत आहे. हे सर्व बघून डेव्हिडने त्यांना विचारलं की हे सर्व ठीक आहे, पण तुमच्या मुलांचेही खर्च असतील. ह्याचे उत्तर देत जिम म्हणाला, मुलं आता कॉलेजमध्ये आहेत आणि ते स्वतःचा खर्च स्वतःच उचलतात. मुळात डेव्हिड आणि सूजचे खर्च खूपच कमी होते. जेव्हा डेव्हिडने त्यांच्या एकूण संपत्तीचा हिशोब केला तर त्याला समजले की त्यांची एकूण संपत्ती $1 मिलियन पेक्षाही जास्त आहे. म्हणजे भारतीय रुपयांमध्ये होतात 8 करोडपेक्षा जास्त. आपल्या डोळ्यांसमोर हे आकडे बघून डेव्हिड शॉक झाला होता. सरासरी पगार मिळून सुद्धा हे जोडपं करोडपती कसं झालं होतं? मग डेव्हिडने विचार केला की ह्यांना काही शिकवण्यापेक्षा खरं तर मलाच ह्यांच्याकडून शिकायला हवं. कारण ज्या गोष्टी मी लोकांना तोंडी सांगतोय खरं तर त्याच गोष्टी हे जोडपं व्यावहारिकदृष्ट्या करतंय. तेव्हा डेव्हिडने त्यांना विचारलं की एक सरासरी पगार असणारा व्यक्ती 1 करोडपती कसा बनू शकतो? कृपया मला सांगाल का? ह्या प्रश्नाच्या उत्तरात त्या जोडप्याने डेव्हिडला 5 धडे सांगितले, जे खूपच मौल्यवान धडे होते. आणि तेच धडे आता मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांनी सांगितलेला पहिला धडा होता, आधी स्वतःला पगार द्या. जेव्हा जिम आणि सूज बजेट बनवून पैशांची बचत करायचे तेव्हा दरवेळी ते एक निश्चित रक्कम वाचवण्याचे ठरवायचे. पण ह्यात त्यांना वारंवार
अपयशच येत होतं. तेव्हा मग सूजने आपल्या आईशी ह्याबद्दल चर्चा केली आणि तिला आपली समस्या सांगितली. तेव्हा सूजच्या आईने तिला स्वतःला आधी पगार दे या नियमाविषयी सांगितलं. ती म्हणाली की बचत करण्याची रक्कम आधीच वेगळी काढून ठेवायची, उरलेले पैसे आपल्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यात खर्च करायचे. कारण बजेट बनवल्यानंतर पैशांची बचत करणे जरा कठीणच असतं. शेवटी काय तर आपण भावनिक लोक आहोत. जेव्हा आपल्या हातात पैसा असतो तेव्हा आपण तर्काने नाही तर भावनिक होऊन विचार करतो आणि भावनिक होऊन विचार केल्यास तुमचा खर्च होणार हे निश्चित आहे. यानंतर स्यूज आणि जिमने स्वतःला पगार द्यायला सुरुवात केली. ह्या नियमाचे ते डोळे झाकून अनुसरण करू लागले आणि ही गोष्ट त्यांच्या खूपच कामी आली होती. मित्रांनो, मी खात्रीने सांगतो की आपल्यापैकी जास्त करून लोक ही चूक करतात की जेव्हा जे मनात आलं ते घेऊन टाकलं. EMI वर महागडा फोन घेतला, पूर्ण पगार नायकी किंवा जॉर्डनची बूट घेऊन उधळून लावला, पैसे उसने घेऊन मजा मस्ती केली. तुम्हाला माहिती आहे का की हे सगळे भावनिक निर्णय आपण का घेतो? कारण आपल्या मनात हे भरवलं गेलं आहे की आपण एकदा जन्म घेतो आणि म्हणून जे मनात येईल तेच करावं. ठीक आहे, तुम्हाला जसं जगायचं आहे तुम्ही तसं जगा, पण जेव्हा तुम्ही पूर्ण आयुष्य एक मध्यमवर्गीय म्हणून जगाल तेव्हा मात्र तुम्हाला पश्चाताप होईल की अरे, माझे सर्व मित्र तर श्रीमंत झालेत पण मीच असा मध्यमवर्गीय का राहिलोय. आता ही वेळ गेलेली नाहीये. पैशांची गुंतवणूक करायला सुरुवात करा. जिम आणि सूजने आपल्या गुंतवणुकीची सुरुवात आपल्या मासिक पगारातून 4% बाजूला काढून केली होती. ज्या कंपनीत ते काम करायचे त्याच कंपनीच्या PF मध्ये गुंतवणूक करून त्यांनी एक लहान सुरुवात केली होती. पण नंतर मात्र त्यांनी त्याच योजनेत आपल्या पगाराच्या 10% गुंतवणूक करायला सुरुवात केली. त्यानंतर ते आपल्या पगाराचा 10% भाग एकही महिना न वगळता सातत्याने गुंतवणूक करत राहिले. मित्रांनो, तुम्ही एक व्यापारी असाल किंवा नोकर असाल, तुम्हाला तुमच्या कमाईचा 10% भाग अगदी सुरुवातीलाच काढून ठेवायचा आहे आणि त्याला चांगल्या ठिकाणी गुंतवायचे आहे जिथे रिस्क कमी असेल आणि रिटर्न्स चांगले असतील. दुसरा नियम, गुंतवणूक ऑटोमॅटिक करून टाका. जिम आणि सूजसाठी आपल्या पगाराचा एक भाग बचत करणं खूप सोपं होतं, कारण ते आपल्या पैशाला ना स्टॉक मार्केटमध्ये ना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवत होते, तर ते पैशाला आपल्याच कंपनीच्या रिटायरमेंट फंडमध्ये गुंतवत होते, जो त्यांच्या पगारातून आपोआपच कट होऊन जायचा. अशा प्रकारे ते एक महिनाही न चुकवता आपल्या पगाराच्या 10% सातत्याने गुंतवत गेले. अनेक लोकांना पैशांची बचत करायला जमत नाही, कारण ही लोक गुंतवणुकीला एक पर्याय म्हणून बघतात. तुम्हाला माहिती नसेल पण ह्यामागे एक मनोवैज्ञानिक कारण आहे. प्रत्येक व्यक्तीची इच्छा करण्याची एक क्षमता असते. म्हणजे तुमच्या ज्या सवयी आहेत किंवा रोज तुम्हाला अनेक निर्णय घ्यावे लागतात, ह्यामध्ये तुमची इच्छाशक्ती खर्च होते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला पैसे बचत करायची वेळ येते तेव्हा तुमची इच्छाशक्ती संपून गेलेली असते. पण जर तुमच्याकडे गुंतवणूक करण्याचा पर्यायच उपलब्ध नसेल तर तुम्हाला इच्छाशक्ती लावून पैसे गुंतवण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या नेट बँकिंगमध्ये अशी सेटिंग करून ठेवा की पगार झाल्यानंतर 10% पगार आपोआप इन्व्हेस्ट झाला पाहिजे. असे केल्याने तुम्ही एक रेग्युलर गुंतवणूकदार बनाल. तिसरा नियम, द लाटे फॅक्टर. आंतरराष्ट्रीय आर्थिक जगात लाटे फॅक्टर एक प्रसिद्ध संकल्पना आहे. अमेरिकेतील लोक आपल्या दिवसाची सुरुवात कॉफीने करतात. दररोज कॉफी पिण्यात ते आपले $10 ते $20 खर्च करतात. अगदी तसंच जसं भारतात लोक चहासाठी खर्च करतात, पण $10-20 एवढे नक्कीच नाही. सोप्या भाषेत लाटे फॅक्टर म्हणजे फालतू खर्च. उदाहरणार्थ, कॉफी तर तुम्ही घरी बनवून पिऊ शकता, पण तसं न करता तुम्ही दररोज स्टारबक्स मधून कॉफी पिता, तर हा फालतू खर्च आहे. सरळ भाषेत सांगायचं म्हणजे रोज तुम्ही अशा ठिकाणी पैसा खर्च करता जो नाही केला तरी चालेल, जसे की धूम्रपान, मद्यपान, कॉफी, फास्ट फूड वगैरे वगैरे वगैरे. यालाच लाटे फॅक्टर म्हणतात. आपल्या न कळतच ह्या गोष्टींवर छोटे छोटे खर्च करून आपण एक मोठा खर्च करत असतो. तुम्ही हिशोब लावू शकता की एक व्यक्ती
जर एका दिवसात $5 म्हणजे जवळजवळ $400 खर्च करते तर वर्षाचे होतात $1900 आणि 40 वर्षांचे होतात जवळजवळ $1 मिलियन. तुम्हीच विचार करा की हाच पैसा तुम्ही जर गुंतवला तर तुमच्या निवृत्तीच्या वेळी तुमच्या जवळ किती पैसे असतील. चौथा नियम, तुमच्या स्वप्नांचे एक अकाउंट काढा. मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की आम्ही जर आमच्या उत्पन्नाचे 10 ते 20% गुंतवले तर आमच्याकडे मजा मस्ती करण्यासाठी पैसेच राहणार नाही. याचे सोल्युशन सुद्धा अगदी सोपे आहे. तुम्हाला बँकेमध्ये एक नवीन अकाउंट काढायचे आहे आणि ह्या अकाउंटचे नाव असेल तुमच्या स्वप्नांचे अकाउंट. आता तुम्ही रिटायरमेंटसाठी गुंतवणूक करत आहातच, पण जर काही तुमचे छोटे मोठे स्वप्न असतील तर त्याचे सुद्धा नियोजन करणे गरजेचे आहे. उदाहरण म्हणजे तुम्हाला सिंगापूर फिरायला जायचे आहे किंवा स्वतःचा व्यवसाय करायचा आहे किंवा मग रॉयल एनफील्ड बाईक घ्यायची आहे. तर मग ह्या सर्व गोष्टींसाठी कर्ज घेण्याऐवजी तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या अकाउंटमध्ये पैसे गुंतवायला सुरुवात करा. प्रत्येक महिन्याला तुमच्या एकूण उत्पन्नाचे 10% ह्या स्वप्नांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून ठेवायचे आहे. याचा अर्थ तुम्ही तुमच्या एकूण उत्पन्नाच्या 30% बचत करत आहात. 20% तुमच्या रिटायरमेंटसाठी आणि 10% तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी. माझ्यावर विश्वास ठेवा मित्रांनो, सुरुवातीला हे 10% बचत करायला तुम्हाला अवघड जाईल, पण जेव्हा संयम ठेवून तुम्ही सातत्याने या अकाउंटमध्ये पैसे गुंतवाल आणि नंतर जेव्हा तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण कराल, ते पण कोणतेही कर्ज न काढता, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद असेल ना, त्याला शब्दात सुद्धा सांगता येणार नाही. समजा तुम्हाला नोकरीवरून जरी काढून टाकण्यात आले तरी सुद्धा तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण तुमच्या स्वप्नांच्या अकाउंटमध्ये जी बचत केली असेल ती तेव्हा तुम्हाला कामास येईल. समजा तुमच्याकडे 1 वर्षाची सेव्हिंग आहे, म्हणजे तुम्ही स्वतःला 1 वर्ष देऊन स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता किंवा मग 3 ते 4 महिने आराम करू शकता किंवा मग कोणतेही टेन्शन न घेता एखाद्या नवीन जॉबसाठी अप्लाय करू शकता. 5वा नियम, नेहमी ॲसेट्स विकत घ्या. जिम आणि शूज यांना आपल्या भविष्याची अजिबात चिंता नव्हती, कारण जे पैसे त्यांनी त्यांच्या रिटायरमेंटसाठी गुंतवले होते ते तर त्यांच्याकडे होतेच, पण ह्याचबरोबर त्यांच्याकडे एक एक्स्ट्रा घर सुद्धा होते, ज्यामुळे त्यांना काही न करता पैसे येत होते. पूर्ण जगातले आर्थिक सल्लागार रिअल इस्टेटला एक चांगली गुंतवणूक मानतात, कारण घर विकत घेण्याचे 2 फायदे असतात. पहिले तर त्यांची किंमत सातत्याने वाढत असते आणि दुसरं म्हणजे तुम्ही ते भाड्याने देऊन प्रत्येक महिन्याला एक चांगले उत्पन्न कमवू शकता. जिम आणि शूज यांना सुद्धा याचा फायदा झाला, ज्यामुळे त्यांना एक्स्ट्रा खर्च जरी झाला तरी त्यांना त्याचा जास्त त्रास झाला नाही. त्यामुळे नेहमी ॲसेट्स विकत घेण्यावर भर द्या. मित्रांनो, मला खात्री आहे की ह्या 5 पॉईंटचा अवलंब करून तुम्ही सुद्धा पैसे गुंतवायला सुरुवात कराल. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.